नमस्कार मंडळी, आपले स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे द कल्चरल मॅन अँड कॉइन कलेक्शन. मंडळी, आपण आज 1 रुपयाच्या नाण्यातील विविध प्रकार आणि संत मंडळी, थोर मंडळी यांच्या नाण्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला माहिती दिली होती की 1 रुपयाच्या नाण्यामध्ये एकूण 35 प्रकार आहेत. त्या नाण्याबद्दल सर्व माहिती आपण घेतलेली होती आणि आज आपण या नाण्यामधील विविध असे चित्र स्वरूपातील नाणी व संत मंडळी आणि आपल्या भारत देशातील थोर मंडळी यांची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. चला तर पाहूया आपण आजच्या या व्हिडिओमधील सर्व प्रकारच्या नाण्याबद्दल माहिती घेऊ. आज आपण प्रथम पाहू संत मंडळीमध्ये पहिल्या प्रथम संत तुकाराम महाराज, भक्ती, भातृत्व आणि जागृती याचे सन 2002 आहे. तुम्ही पाहू शकता हे नाणे तुकाराम महाराज. दुर्मिळ नाणे आहे, जास्त हे नाणे बाजारात दिसत नाही. यानंतर आपण पाहणार आहोत संत ज्ञानेश्वर 1274 ते 1296 असा इसवी सन या नाण्यावर आहे. तुम्ही हे पाहू शकता. संत ज्ञानेश्वर 1999 इसवी सन चे हे नाणे आहे. आता माझ्या संग्रहामध्ये मी हे संत मंडळी असल्यामुळे मी असे 5 नाणे माझ्या संग्रहामध्ये कलेक्शन करून ठेवलेले आहे. संत मंडळी. त्यानंतर आपण पाहणार आहोत महाराणा प्रताप 1540 ते 1597 हा त्यांचा कार्यकाळ होता. तुम्ही पाहू शकता 1540 ते 1597. बॉम्बे मिंटचे हे नाणे आहे. सन 2003 मध्ये हे नाणे प्रसारित करण्यात आले होते. अशा प्रकारे महाराणा प्रतापचे नाणे आपण पाहिले. यानंतर आपण पाहणार आहोत जवाहरलाल नेहरू. जवाहरलाल नेहरू यांचे नाणे पाहणार आहोत. प्रथम आपण जवाहरलाल नेहरूचे हे दुर्मिळ नाणे आहे. टोपीवाले पंडित नेहरू हे वेगळे, जाडी पण पाहू शकता तुम्ही. आणि यानंतर पंडित नेहरू यांचे हे नाणे आहे. टोपीवाले पंडित जवाहरलाल नेहरू, देशाचे पहिले पंतप्रधान. पंडित नेहरू यांना 1995 ला भारतरत्न सन्मान देऊन दिलेला होता. त्यामुळे हे नाणे त्यावेळी प्रसारित करण्यात आले होते. पंडित जवाहरलाल नेहरू. माझ्या संग्रहात असे हे भरपूर नाणे आहेत पंडित जवाहरलाल नेहरूचे. यानंतर आपण पाहणार आहोत डॉक्टर B.R. आंबेडकर यांचे नाणे. हे पहा, बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी भारताची घटना लिहिली तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतरत्न 1999 मध्ये दिलेला होता आणि हे नाणे सन 1990 मध्ये प्रसारित करण्यात आले होते. जन्मशती. यानंतर आपण पाहू राजीव गांधी यांचे नाणे. हे पहा, राजीव गांधी. अशा प्रकारे राजीव गांधीचे नाणे आपल्या संग्रहामध्ये आहे. 1991 मध्ये नाणे बनलेले आहे राजीव गांधी यांचे. त्यांचा कार्यकाल आहे 1944 ते 1991. यानंतर आपण पाहू लोकनायक जयप्रकाश नारायण जन्मशती. स्पष्टपणे हे नाणे दिसत आहे. लोकनायक
जयप्रकाश नारायण जन्मशती, लोकनायक जयप्रकाश नारायण यांची जन्मशती. हे पहा, अशा प्रकारे 1 रुपयाच्या नाण्यामध्ये बरेच प्रकारे संत मंडळी आणि थोर मंडळी भारतीय यांचे चित्र स्वरूपातील नाणी आपण पाहिलेली आहे. यानंतर आपण या 1 रुपयाच्या नाण्यामध्ये विविध प्रकारचे नाणे आहेत ते आपण पाहणार आहोत. आता विविध चित्र स्वरूपातील नाण्याकडे आपण यायचं आहे. चला तर पाहूया आपण या विविध स्वरूपातील नाण्याबाबत. प्रथम आपण पाहू वर्षा सिंचित खेती. 1988 ला हे बनलेली होती. रेनफील्ड फार्मिंग, पाऊस पडत आहे वरून आणि डाव्या साईडला बैल आहे, उजव्या साईडला फुलाची शेती आहे, तर मध्यभागी महिला फूल घेऊन उभी आहे. एवढे या नाण्यामध्ये चित्र स्वरूपात दाखवलेले आहे. वर्षा सिंचित खेती म्हणजे भारतीय चलनामध्ये शेतकरी याला आधारित किती नाण्यावर चित्र स्वरूपात याची माहिती दिलेली आपण पाहू शकता. एका नाण्यामध्ये किती माहिती आहे पहा. पाऊस पडत आहे एकीकडं आणि डाव्या साईडला बैल आहे, उजव्या साईडला फुलाची शेती आहे, तर मध्यभागी महिला फूल घेऊन उभी आहे. एवढी नाणी या नाण्याबद्दल चित्र स्वरूपात माहिती आहे. यानंतर आपण पाहू यातील दुसरे नाणे. आपण पाहू भारतीय रिझर्व्ह बँक. तुम्ही पाहू शकता भारतीय रिझर्व्ह बँक 1935 ते 2010. मध्यभागी प्लॅटिनम जयंती असे लिहिलेले आहे आणि नारळाचे झाड व वाघ यांचा फोटो आहे, पाहू शकता तुम्ही. भारतीय रिझर्व्ह बँक प्लॅटिनम जयंती म्हणून त्यावेळी हे नाणे प्रसारित करण्यात आले होते. भारतीय रिझर्व्ह बँक अशा स्वरूपातील हे नाणे आहे. यानंतर आपण वेगवेगळ्या चित्रामधील हे दुसरे नावे. भविष्य के लिए भोजन. भविष्य के लिए भोजन, फूड फॉर द फ्युचर. शेतकरी जोडी. बघा या नाण्यामध्ये काय काय दाखवण्यात आले आहे. असं जर बघायचं झालं तर याला दुर्बिणीमधून भिंगामधून बघितलं पाहिजे, तरच हे आपल्याला दिसू शकेल. छोट्या स्वरूपातील जर बघायचं असलं तर असं मोठे करून पाहिलं पाहिजे. आता याच्यामध्ये काय काय दाखवण्यात आले ते सांगतो. शेतकरी जोडी आहे, नवरा बायको आणि कनिष 2, तर उजव्या साईडला तांदळाची रास करत असलेले चित्र आहे. खूप लहान स्वरूपातील ह्या बाजूला आहे रास करत असलेली तांदळाची. त्यानंतर ह्या साईडला गाडीचा चाक पण आहे. गाडीचा चाक तुम्ही पाहू शकता, गाडीचा चाक. विश्व खाद्य दिवस एकदम खालच्या बाजूला. विश्व खाद्य दिवस 16 ऑक्टोबर 1990 असे हे 1 रुपयाच्या नाण्यावर भरपूर अशा स्वरूपात चित्र आपणाला पाहायला भेटत आहे. यानंतर याच्या पुढचा जो नाणा आहे ते तुम्ही पाहू शकता. आंतरराष्ट्रीय युवा वर्ष 1985 इंटरनॅशनल युथ इयर. याच्यावर पक्षाचे चित्र आहे. आंतरराष्ट्रीय युवा वर्ष म्हणून हे नाणे 1985 ला प्रसारित करण्यात आले होते. यानंतर पुढचे नाणे म्हणजे भारत छोडो आंदोलन. हे पहा, अनेकाला उत्सुकता असते की विविध चित्रामध्ये
हे नाणे थोडेफार 1 रुपयामधील हे नाणे दुर्मिळ प्रकारात मोडले जाते. भारत छोडो आंदोलन सुवर्ण जयंती 1942 ते 1992 असा इसवी सन यावर आहे. क्वाईट इंडिया मुव्हमेंट, गोल्डन जुबली, जोशपूर्ण स्वातंत्र्य सैनिक जोशाने झेंडा घेऊन पुढे जात असलेले चित्र आहे. मित्रांनो, सर्वांना माहित आहे की आजही भारतात स्वातंत्र्य सैनिकास पेन्शन मिळते, तर एसटी मध्ये मोफत दोघांचा प्रवास होतो. तुमच्या गावात स्वातंत्र्य सैनिक आहेत का? असेल तर कमेंट मध्ये त्यांचे नाव लिहा. अशा प्रकारे हे नाणे स्वातंत्र्य सैनिकावर आधारित हे नाणे प्रसारित करण्यात आले होते. तरचे नाणे म्हणजे खाद्य एवं पोषकता. या नाण्यामध्ये काय काय दाखवले तुम्ही पहा. दूध, केळी, मासे, गहू यांचे चित्र आहे. मासा दिसत आहे ना? हा. म्हणून या नाण्याला नाव देण्यात आले खाद्य एवं पोषकता. याच्यावर काय काय आहे? दूध, केळी, मासे आणि गहू यांचे चित्र आहे. विश्व खाद्य दिवस 1992 चे हे नाणे आहे. खाद्य एवं पोषकता असे हे नाणे आहे. यानंतर आपण पाहू याच्या पुढील नाणे. हे नाणे पहा. राष्ट्रमंडल संसदीय संमेलन 1991 भारतीय संसदेचे चित्र आहे. अगोदरची जी संसद पाहायला मिळत आहे तुम्हाला. आता नवीन संसद निर्माण झालेली आहे. आपल्या भारताची ही भारतीय संसदेचे चित्र आहे. कॉमनवेल्थ पार्लमेंटरी कॉन्फरन्स 1991 हे पहा. 1991 अशा स्वरूपातील हे नाणे आहे. राष्ट्रमंडळ संसदीय संमेलन 1991. यानंतर आपण पाहू शकता याच्या पुढील नाणे हे पहा. समेकित बाल विकास सेवा योजना वसुदेव कुटुंबकम 15 years ऑफ ICDS असे यावर लिहिलेले आहे. 1975 ला हे नाणे काढण्यात आलेले आहे. समेकित बाल विकास सेवा योजना वसुदेव कुटुंबकम. चित्र स्वरूपातील वसुदेव कुटुंबकम असे हे 1 रुपयाचे नाणे आहे चित्र स्वरूपातील. यानंतर पुढील हे नाणे पहा. खाद्य एवं पर्यावरण 1989 विश्व खाद्य दिवस, वर्ल्ड फूड डे, फूड अँड इन्व्हायरमेंट, सूर्य व 3 कणीस असे या नाण्यावरील चित्र आहे. सूर्य पाहू शकता आपण, कणीस पाहू शकता. त्यामुळे याला खाद्य एवं पर्यावरण असे नाव देण्यात आलेले आहे. 1 रुपयाच्या नाण्यावरील हे खाद्य एवं पर्यावरण असे चित्र आहे. यानंतर जे नाणे येत आहे ते म्हणजे पर्यटन वर्ष, टुरिझम इयर 1991. स्पष्टपणे तुम्हाला दिसत आहे. मोराचे चित्र साकारण्यात आलेले आहे. पर्यटन वर्ष छान स्वरूपातील हे नाणे तुम्ही पाहू शकता 1991 ला. यानंतरचे जे नाणे आहे ते आपण पाहू शकता. खुशहाल बालिका भविष्य देश का, केअर फॉर द गर्ल चाइल्ड SSARC इयर. सूर्य व मुलीचे फोटो त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अशा प्रकारचे हे नाणे आहे. खुशहाल बालिका भविष्य देश का अशा प्रकारचे हे नाणे आहे. यानंतरचे नाणे तुम्ही पाहू शकता. छोटे किसान स्मॉल फार्मर, शेतकरी जोडी भात लागवड करतानाचे
चित्र यावर प्रसारित करण्यात आलेले आहे. छोटे किसान, स्मॉल फार्मर. नाण्यामध्ये जर कोणते चित्र असेल तर शेतीवर आधारित बरेच चित्र नाण्यावर भारतीय चलनामध्ये प्रसारित करण्यात आलेले होते. ह्या स्वरूपातील हे नाणे आपण पाहू शकता. अशा प्रकारे भारतीय चलनातील या एक रुपयाच्या नाण्यावर बऱ्याच स्वरूपामधील चित्र, संत मंडळी, थोर मंडळी यांचे चित्र स्वरूपातील हे नाणे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. अशा प्रकारे 1 रुपयामध्ये विविध अशी एकूण 35 प्रकारचे नाणी माझ्या संग्रहात आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नाण्याची माहिती ठेवणाऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. 1 रुपयामधील कोणत्या नाण्यास अधिक महत्व आहे हे एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये माहिती देण्यात येणार आहे. मंडळी, आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले 1 MP पासून ते 1 रुपयापर्यंत मी आपणास विविध अशा व्हिडिओ मधून माहिती दिलेली आहे. या सर्व नाण्याचा इतिहास त्यावर 20 तरी व्हिडिओ आपण बनवलेले आहेत. काही छोट्या स्वरूपातील व्हिडिओ आपल्याला माझ्या या चॅनलवर पाहायला मिळतील. यानंतर मी तुम्हाला या नाण्यावर त्या कारखान्याचा म्हणजे मिंट कसा मार्क असतो आणि ते कसे ओळखायचे याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ बनणार आहे आणि ते तुम्ही पाहू शकता. आजच्या या व्हिडिओमध्ये बस एवढंच. भेटूया उद्याच्या एका नवीन नाण्यासोबत. धन्यवाद.